हाय, हॅलो, नमस्कार मंडळी. स्वागत आहे तुमचे तडका विथ जया ह्या कुकिंग चॅनलमध्ये. मी आज तुम्हाला मिरचीची अशी आगळी-वेगळी रेसिपी देणार आहे. आपण मिरचीपासून नेहमी ठेचा बनवतो, पण ही चटपटीत रेसिपी नक्की करून बघा. त्यासाठी मी इथे थोड्या तिखटच मिरच्या घेतल्या आहेत. तुम्ही मिरची तुमच्या आवडीची घेतली तरी चालेल. त्या स्वच्छ धुवून आपण असे मध्ये 2 काप करून घ्यायचे आहेत. मिरची मोठी असल्याने मी असे करते. मिरची छोटी असल्यास तुम्ही एक संपूर्ण मिरची वापरा. खूप छान होती ही रेसिपी. नेहमी आपण ठेचा करतो मिरचीपासनं. मग ही ट्राय करा, रेसिपी तुम्हाला आवडेलच. त्यामध्ये मी 1 चमचा मीठ वापरणार आहे. मिरचीला मीठ लावून घ्यायचं आहे, जेणेकरून छान आतपर्यंत मीठ जाईल. करायला अगदी सोपी आहे ही रेसिपी. त्यासाठी मी मसाले घेतले आहेत. 1 चमचा बडीशोप, काळी मिरी, जिरे आणि अख्खे धने. तुमच्याकडे धना पावडर असली तरी काही हरकत नाही. आपण हे सगळे ड्राय रोस्ट करून घेऊया अगदी कमी गॅसवर. खूप चटपटीत होते. नक्की ट्राय करा. तुम्हाला खूपच आवडेल. वरण भाताबरोबर तोंडी लावण्यासाठी उत्तम पर्याय आहे दही मिरची. तुम्ही या प्रकारे मिरची केल्यास किलोने विकत आणाल मिरची आणि आरामात 15 दिवस टिकते. हे सगळं ड्राय रोस्ट करूया कलर चेंज होईपर्यंत. हे सगळे आपण एका डिशमध्ये काढूया. गार करून आपण याची जाडसर भरड करणार आहोत. त्याच तव्यावर मी 1 चमचा तेल घेतलं आहे बघा. तेल छान तापू द्यायचं आपल्याला. तेल कडकडीत तापल्यानंतर आपण त्यामध्ये मीठ लावलेली मिरची टाकणार आहोत. अगदी तेलावर छान परतून घ्यायची ही मिरची आपल्याला. बघा या प्रकारे झटपट होते, 15 मिनिटात होते. मिरची छान अशी डाग पडेपर्यंत छान तळून घ्यायची आहे. त्यामध्ये थोडंसं हिंग वापरणार आहे मी. हिंग जरूर वापरा तुम्ही. हिंगाने छान टेस्ट होते. या रेसिपीला छान टेस्ट येते. हिंगासहित ही मिरची परतून घेऊया. नंतरून आपण तो भाजलेला मसाला त्याची जाडसर पूड करून घेऊया. या प्रकारे ही मिरचीत तो टाकायचा आहे सगळं आपल्याला. मिरची जास्त मऊ पडू द्यायची नाही. वास जितका खमंग येतोय मंडळी या रेसिपीचा, मग करणार ना ट्राय. त्यानंतर लाल तिखट अगदी कमी वापरलंय मी. एकत्रितपणे छान परतून घेऊया हे. आणि त्यामध्ये मी 1 वाटी फेटलेली दही वापरणार आहे. दही मिरची खूप टेस्टी होते. आपण मिरचीला देखील मीठ लावलं, त्यामुळे मीठ अगदी बेताचं टाकायचं आहे आपल्याला इथे. बघा, आणि अगदी छोटी वाटीभर दही घेतलं आहे. दही फेटून आपल्याला इथे वापरायचं आहे. तुम्ही हवे असल्यास दहीमध्ये थोडी साखर देखील वापरू शकतात. आंबट गोड चवीची तयार होईल मिरची. पण मला साखर आवडत नाही. मला तिखटच मिरची आवडते. छान दही टाकून फेटून घेऊया. मिक्स करून घेऊया. आणि दही थोडी कोरडी होईपर्यंत आपल्याला ही मिरची गॅसवर परतून घ्यायची बघा. तव्यावरतीच राहू द्यायची आहे. मोस्टली फक्त 10 ते 15 मिनिटं लागले मला ही रेसिपी करायसाठी. ज्या दिवशी आपल्याला भाजी करायचा कंटाळा आला त्या दिवशी नक्की करून ठेवा. तोंडी लावण्यासाठी तर बेस्ट आहे हा पर्याय. ज्यांना खूप तिखट आवडते त्यांनी जरूर ट्राय करा. खूप टेस्टी होते ही दही मिरची. आणि माझी रेसिपीज आवडल्यास मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपी तुम्हाला दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. या रेसिपीमध्ये काही त्रुटी असल्यास, माझ्या व्हिडिओमध्ये काही त्रुटी असल्यास मला कमेंट करून त्या देखील सांगा. त्या दूर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन मी. छान एकत्रितपणे आपण छान मिक्स करून घेऊया. बघा, दही कोरडी होत आहे जवळजवळ. खमंग वास येतोय मंडळी या रेसिपीचा. अगदी सुगंध दरवळत आहे. ही भाकरीबरोबर खूप टेस्टी लागते. बाजरीच्या भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर नुसती खाल्ली तरी खूप छान लागते.
मग करणार ना ट्राय. रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आपण गरमागरम सर्व करून घेऊया ही दही मिरचीची रेसिपी. आणि 15 दिवस सहज टिकते. आलेलं तोंडाला पाणी. बघा छान आपण काढून घेऊया. रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.